हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 10th स्टँडर्ड कलचा जॉमेट्री हा सब्जेक्ट शिकत आहोत. टॉपिक आहे 7 मेन्सुरेशन. आता तुमच्यासमोर आधी मी ठेवलेले आहेत सर्व फॉर्म्युलाज ऑल फिगर्ससाठी जे आपल्याला गरजेचे होणार आहेत. पुढे फिगर्स दिलेले आहेत फर्स्ट कॉलममध्ये: क्युबॉइड, क्यूब, सिलेंडर, कोन, स्पेअर अँड हेमिस्फेअर. आणखीनही थोडे फॉर्म्युलाज आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत. कर्व सरफेस किंवा लॅटरल सरफेस एरिया. कर्व सरफेस किंवा लॅटरल म्हणजे स्टँडिंग वर्टिकल फेसेस म्हणू शकतो आपण. जे वर्टिकल फेसेस हा लॅटरल फक्त क्युबॉइड आणि क्यूबसाठीच फॉलो होईल, बाकी सर्वांचे कर्व सरफेस असतात. ठीक आहे. देन टोटल सरफेस एरिया, जेवढे ऑल फेसेस आहेत त्या फेसेसचे एरियाज मीन्स टोटल सरफेस एरिया, आणि व्हॉल्यूम जे वेटशी रिलेटेड असणार आहे. ठीक आहे. आता ऑल डायग्राम्स तुम्हाला माहीत असतीलच, लास्ट इयरला सुद्धा डायग्राम स्टडी झालेले असणार आहे. फिगर्स अँड त्यांचे फॉर्म्युलाज. क्युबॉइड कोणत्या शेपमध्ये आपण म्हणू शकतो तर सिंपल आपल्यासमोर असणारा कंपास बॉक्स असू शकतो, जो क्युबॉइड शेप असणार आहे. ऑल रेक्टँग्युलर 6 फेसेस त्याला असतात. ओके. सो क्युबॉइड त्याचे लॅटरल सरफेस एरिया असणार आहे 2h ब्रॅकेट L+B. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला असेल 2 इन ब्रॅकेट LB + BH + HL अँड व्हॉल्यूम L × B × H. क्यूब तर तुम्ही क्यूब पाहिलंच असेल. स्क्वेरिकल 6 फेस असणारा जो फिगर असेल तो क्यूब असणार आहे. तुम्ही गेम खेळलाच असणार आहे, लिडो लाईक दॅट, लिडो, सापशिडी वगैरे. तर त्याच्यामध्ये असणारा जो क्यूब आहे तोच क्यूब इथे आपण म्हणू शकतो. ऑल फेसेस स्क्वेरिकल असणार आहेत. सो लॅटरल सरफेस एरिया असणार आहे क्यूबसाठी 4L² मीन्स स्टँडिंग वर्टिकल फेसेसचा एरिया. देन टोटल फेसेस 6 असतात म्हणून 6L² टोटल सरफेस एरिया, व्हॉल्यूम L. देन सिलेंडर म्हटल्यानंतर आपण म्हणू शकतो ड्रम येऊ शकतो पाण्यासाठी असणारा. ओके. और सर्क्युलर जो असणार आहे टिफिन आपण म्हणू शकतो. सो तो सिलेंडर होणार आहे. अँड त्याचा कर्व सरफेस लाईकली दिस पेन ऑल्सो मार्कर ऑल्सो इन सिलेंडर फॉर्म. ओके. सो वन साइड सर्कल, सेकंड साइड सर्कल अँड अदर पार्ट इज सर्क्युलर. इट मीन्स दिस इज सिलेंडर अँड सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया 2πr. ऑल फेसेस मिळून जो एरिया येणार आहे तो टोटल सरफेस एरिया 2πr इन ब्रॅकेट R+H अँड व्हॉल्यूम πr²H. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला व्हॉल्यूम फॉर सिलेंडर. नाव कोन तुम्ही पाहिलंच असेल. कोन मीन्स आईस्क्रीमचा कोन म्हणू शकता तुम्ही. ओके. सो त्याचा कर्व सरफेस असणार आहे फॉर्म्युला πrL. देन टोटल सरफेस एरिया πr इन ब्रॅकेट R+L अँड व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असेल 1/3 πr²H. देन स्पेअर मीन्स तुम्ही बॉल म्हणू शकता. ओके. सो त्याला एकच फेस असतो, त्यामुळे टोटल सरफेस आणि कर्व सरफेस एकच असतो. 4πr², मी इथे कॉमन लिहिलेला आहे. व्हॉल्यूम 4/3 πr³. हेमिस्फेअर म्हणजे बॉलचा सपोज कट करून हाफ पार्ट केला तर दॅट विल बी हेमिस्फेअर, हाफ स्क्वेअर. सो त्याला एक्स्ट्रा फेस येतो, अप्पर फेस आणि कर्व सरफेस असतो. तर कर्व सरफेस फॉर्म्युला इज 2πr². टोटल सरफेस विल बी 3πr². and volume is 2/3 πr². Okay, wait, mistake is it will be cube. Cube. Okay. So ऑल हे फॉर्म्युलाज जे आहेत प्रॉपरली तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा. एका सिंपल व्ह्यूमध्ये, सिंगल व्ह्यूमध्ये तुम्हाला हे समोर पाहायला मिळतील आणि हे तुम्ही लक्षातही ठेवू शकता. ओके. 1 2 3 4 5 6 फेसेस, 6 फिगर्सचे हे फॉर्म्युलाज आहेत आणि हे फॉर्म्युलाज आपल्याला पुढे युजफुल आहेत. ओके. सो बाय हॅड दिस. नाव आता आपण जाणार आहोत प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये. ओके. सो प्रॅक्टिस 7.1चे आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. ओके स्टुडंट्स, सम नंबर फर्स्ट. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ the radius of base is 1.5 centimeter and its perpendicular height is 5 centimeter. So values आधी लिहून घेऊया. Measures for cone. Here r is equal to means radius 1.5 centimeter is given. Perpendicular height means h is 5 centimeter and आपल्याला फाइंड आउट करायचं व्हॉल्यूम ऑफ कोन. Therefore formula volume of a cone
कोनचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे तुम्ही चेक करू शकता, तुम्ही राईट केलं असेलच. ओके, सो कोनचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 1/3 pi r square h. Okay, so 1/3, this is pi and pi's value is fixed 22/7 or 3.14. तर आपण 22/7 घेत आहोत. ओके, r square will be 1.5 square and h will be 5. ओके, तर यांचं कम्प्लीट जे आन्सर असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय येणार स्क्वेअर मीन्स 2 टाइम मल्टिप्लिकेशन 1.5 इंटू 1.5. 3 ने आपण डिवाइड करू शकतो. 3 1 3 0, 3 5 15. ओके, ना डिनॉमिनेटरला 7 असणारच आहेत. 22 5 110, बट पॉईंट दिल्यानंतर 0 कट झाला, सो 11 विल बी आन्सर ऑफ 22 इंटू 5 and 1.5 इंटू 5 7.5. ओके, इंटू ऑफ दिस 11 5 55, carry 5 77, 11 7 77 and 5 82.5 upon 7 and divide this. Okay, 7 1 7 remain 1 12, 7 1 7 again remain 5 55, 7 give point, 7 7 49 remain 6, 7 8 56. Okay, 11.78. ओके, दॅट इज द आन्सर व्हॉल्यूम ऑफ कोन. युनिट पुट करावं लागेल इथे. सो आपल्याकडे युनिट आहे सेमी आणि व्हॉल्यूमला क्यूब हे युनिट असणार आहे, तो सेंटीमीटर क्यूब. ओके, दॅट विल बी आन्सर. हायलाईट करण्यासाठी पुन्हा लिहायचं व्हॉल्यूम ऑफ अ कोन. ओके, फर्स्ट सम कंप्लीट झालेला आहे. नाव नेक्स्ट sum number 2, students, find the volume of a sphere of diameter 6 centimeter. Okay, so diameter is given, it means d is 6 centimeter, but आपल्याला तर radius लागतो and radius will be half of diameter, so 6/2, so 3 centimeter, radius will be 3 centimeter. Now आपल्याला find out करायचं volume of sphere. Take the formula. Volume of a sphere, formula will be 4/3 pi r cube. Okay, so 4/3 pi will be 22/7, value fix असते pi ची, and r means 3, so 3 is cube, so 4/3 into 22/7, cube means 3 time multiplication, 1 3 will be gone. Okay, so 22 4 is 88/7 and 3 3 is 9. Multiply this 88 into 9, 9 8 are 72. Okay, then carry 7 again, 72 and 7 92 divided by 7. Okay, check that. Now divide करायचं आपण ते आणि आन्सर फाइंड आउट करायचं. 7 1 7 gone, 7 1 7 remain 2, 7 3 is 21. Okay, remain 1, 7 1 7 7 1 7 means राहतील 3 30, 7 4 is 28. Okay, the volume again cubic centimeter, and then I will write here volume of a sphere. We get the answer. Okay, fine. Now next sum. Sum number 3, students. Find the total surface area of a cylinder if the radius of its base is 5 centimeter and height is 40 centimeter. Okay, so find out काय करायचं आहे, total surface area of cylinder हे find out करायचं आहे. Radius given आहे and height given आहे. Values लिहूया. R is equal to 5 centimeter and height is equal to 40 centimeter means h. And total surface area find out करायचं आपल्याला. So total surface area is equal to, take the formula, total surface area of cylinder. Check the formula, total surface area of cylinder
2 pi r plus h. Okay, take the values. 2 pi value is 22 upon 7, r value is 5, r is 5, h is 40. Okay, 22 2s are 44 upon 7 into 5, and it will be 45. Okay, multiply this. 5 4s are 20, carry 2, 5 4s are 20, 22 upon 7, 45. Okay, multiply this. 22 5s are 110, carry 1, 22 4s are 88, and 9900 upon 7, and divide this, we will get the answer. 7 1s are 7. Okay, carry 2, 29, 7 4s are 28, remain 1, 7 1s are 7, remain 3, 7 4s are 28, so remain 2. After giving a point, remain 2, it means 20. Okay, 7 2s are 14, remain 6, 7 8s are 56. So this is total surface area, right? तर मग आता काय करणार आपण इथे युनिट लिहिणार, दॅट इज सेंटीमीटर स्क्वेअर विल बी. सरफेस एरिया म्हटलं की सेंटीमीटर स्क्वेअर येतं एरिया म्हटलं की. सो टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर एट. ओके, राइट इट हियर. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, आणि हे हायलाइट केलं. ओके, fourth sum students, find the surface area of the sphere. स्पेअरचा सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. रेडियस 7 सेंटीमीटर आहे. राइट द व्हॅल्यू. r इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. टेक द फॉर्म्युला. सरफेस एरिया ऑफ द स्पेअर. काय द फॉर्म्युला? 4 अपॉन 3 pi r क्यूब. वेट, मिस्टेक आहे. फॉर्म्युला येणार आहे 4 pi r स्क्वेअर. ओके, सो 4 व्हॅल्यू ऑफ पाय काय असणार आहे? 22 अपॉन 7. r स्क्वेअर मीन्स 7 स्क्वेअर, बिकॉज r ची व्हॅल्यू 7 आहे. सो 4 इंटू 22 अपॉन 7 इंटू 7 स्क्वेअर मीन्स 2 टाइम मल्टिप्लिकेशन ऑफ 7. सो 7 1 gone, and multiplication of these. So 22 4s are 88 into 7, and now multiplication of these. 7 8s are 56, carry 5, 7 8s are 56 and 1 616. This is surface area, means square attach करायचं आहे, and answer पुन्हा highlight करायचं आपल्याला. surface area of sphere. ओके, हे सम झालेलं आहे. ते नेक्स्ट वन आता सम नंबर 5 स्टुडंट्स. द डिमेन्शन्स ऑफ क्युबॉइड. पहिली फिगर दिली आहे क्युबॉइड. इट्स डिमेन्शन्स आहेत 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. इट इज मेल्टेड अँड अ कोन ऑफ हाईट 24 सेंटीमीटर इज मेड. तर ही क्युबॉइड मेल्ट केली आणि त्याच्यापासून नवीन फिगर बनवली आहे, दॅट इज कोन. असा कोन ज्याची हाईट 24 सेंटीमीटर आहे, हाईट इज गिवन, आणि रेडियस फाइंड आउट करा बोलतात. ओके, सो क्युबॉइड मेल्ट करून कोन बनवला आहे म्हणजे व्हॉल्यूम सेम असणार आहे. ओके, सो आपण मेजर्स लिहूया. ओके, मेजर्स ऑफ क्युबॉइड. L 44 सेंटीमीटर, B 21 सेंटीमीटर, अँड से H1 कारण 2 आहे हाईट होणार आहे तिथे 12 सेंटीमीटर. कोणची पण हाईट आहे ना. अँड मेजर ऑफ कोन H2 24 सेंटीमीटर अँड रेडियस इज मिसिंग. ओके, सो आता आपण फॉर्म्युला यूज करूया. क्युबॉइड आणि कोन यांच्यामध्ये रिलेशन सांगितलं आहे. क्युबॉइड मेल्ट करून कोन क्रिएट केलेला आहे, बनवलेला आहे. सो इट मीन्स त्यांचा व्हॉल्यूम सेम असणार आहे. ओके, कोन
is made after melting cuboid. सो दोन्हीचा फॉर्म्युला व्हॉल्यूमचा सेमच, दोन्हीचा व्हॉल्यूम सेमच असणार आहे, फॉर्म्युला नाही सेम, फॉर्म्युला आपल्याला डिफरंटच घ्यायचा आहे, बट दोन्ही इक्वल असणार आहे. सो इथे म्हणूया व्हॉल्यूम ऑफ कोर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला 1/3 पाय आर स्क्वेअर एच, पण कोणची एच काय H2 आणि ते L इंटू B इंटू H1. आता फॉर्म्युला आपल्याला लिहिल्यानंतर व्हॅल्यू फिलअप करायची आहे. पायची व्हॅल्यू घेऊन तुम्ही घेणार आहात 22/7 फिक्स असते. आर मिसिंग आहे, H2 24, या साईडला L आपल्याकडे आहे 44, B आहे 21 and H1 आहे 12. ओके फाईन. आता काय करणार आपण, सो 3 ने डिवाइड केलं तर 3 8 जा 24 होती. तो या साईडला नंबर्स कोणते राहिले 20/7 and 8 आणि आर स्क्वेअर हे लेटर आहे. सो आर स्क्वेअर ॲज इट इज 44 इंटू 21 इंटू 12 ॲज इट इज, आणि हे नंबर्स इकडे आणूया. 22/7 इकडे आणले तर रिव्हर्स होणार, 8/1 आहे इकडे आणले की रिव्हर्स होणार 1/8, आणि यांच्यामध्येचा डिव्हिजन होईल. ओके सो 22 1 जा 21, 22 2 जा 48, 2 ने डिवाइड करा, 2 1 जा 2, 2 4 जा 8, वर आणि खाली डिवाइड होणार आहे, अप साईडला आणि डाऊन साईडला. 4 1 जा 4, 4 3 जा 12. सो काय बॅलन्स राहील आपल्याकडे बघूया, 21 इंटू 7 3 जा 21, आणि सगळे 1 1च आहेत, बाकी सगळे डिवाइड झालेले आहेत. 22 ने डिवाइड केलं आधी 22 1 जा 22 4 जा, याच 2 ने डिवाइड केलं 8ला 4 आले, 4 ने डिवाइड केलं 12ला 3 आले, 7 3 जा 21 आर स्क्वेअर. ओके सो इट मीन्स जर आपण स्क्वेअर रूट काढायचं म्हटलं सो 21 इंटू 21, सो एकच येणार त्यांच्यामध्ये बघा. सो आर इज इक्वल टू इंटू 21 इंटू 21, सो एकच फॅक्टर घ्यायचा. सो 21 इज द आन्सर. आर इज इक्वल टू 21, दॅट इज सेंटीमीटर. पुन्हा सांगू शकता इथे, व्हॉट इज रेडियस of cone is equal to 21 centimeter. Okay fine. Sum number 6 students, observe the two figures. This is conical water jug and this is cylindrical water pot. The question is, how many jugs of water can the cylindrical pot hold? म्हणजे किती कोनिकल वॉटर जग्स आपल्याला टाकावे लागतील याच्यामध्ये भरून पाण्याने, तर ते सिलेंड्रिकल वॉटर पॉट भरेल. ओके ओके मेजर्स चेक करून घ्या एकदा. हा कोन शेप आहे, ही रेडियस होणार सर्कलची आणि ही कंप्लीट हाईट होणार. सो दिस इज H आणि दिस इज रेडियस R. सिलेंड्रिकल पॉट जो आहे त्याच्यासाठी 2 सर्कल्स आहेत आणि ही रेडियस 7 सेंटीमीटर आणि ही कंप्लीट हाईट, स्टँडिंग हाईट H 10 सेंटीमीटर. सो आता मेजर्स लिहून घेऊया. ओके नाव मेजर्स राईट करून घेऊया आणि मग सॉल्व करूया. ओके मेजर ऑफ कोनिकल वॉटर जग. ओके सो H1 2 आहेत ना, इथे पण H मिळणार आहे, H1 म्हटलं, आणि ही R1 3.5 सेंटीमीटर. Similar measure of cylindrical water pot H2 10 सेंटीमीटर and R2 7 सेंटीमीटर. ठीक आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की किती वॉटरचे जग्स, म्हणजे किती जग्स याच्यामध्ये वॉटर बसू शकतात. ओके सो नंबर ऑफ जग्स असं म्हणूया, नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर जे फाइंड आउट करायचं आहे. नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर कसं शक्य आहे, कसं फाइंड आउट करणार आपण, तर नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर. जर तुम्हाला नंबर्स फाइंड आउट करायचे असतील तर दोन्ही फिगर्सचा व्हॉल्यूम इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मोठी फिगर आहे
सिलेंड्रिकल वॉटर पॉट आणि छोटी फिगर आहे कोनिकल वॉटर जग. तर मोठी फिगर जी आहे त्याचा व्हॉल्यूम आधी घ्यायचा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वॉटर पॉट. ओके. आणि खाली लिहिणार व्हॉल्यूम ऑफ छोटी फिगर व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वॉटर जग. फॉर्म्युला घेणार. हा सिलेंडर आहे, सिलेंड्रिकल म्हटलं तर त्याचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. पाय r²h. पण सिलेंड्रिकल वॉटर पॉट जो आहे त्याच्यासाठी आपण H2 आणि R2 म्हटलं आहे, तर H2 R2 लिहूया खाली. आणि कोनिकल वॉटर जग आहे त्याचा फॉर्म्युला कोणचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला घ्यायला 1/3 पाय r²h. बरोबर हा फॉर्म्युला. बट कोनिकल वॉटर जगसाठी आपण H1R1 म्हटलेलं आहे, त्यामुळे H1R1 म्हणूया. त्याच्यामध्ये कम्प्लीट सेम असणारा पाय निघून जाईल. ओके. आफ्टर दॅट आपण व्हॅल्यूज फिल करणार आहोत. सो सी R2 स्क्वेअर, R2 7चा स्क्वेअर आहे. H2 10. ओके. R1 स्क्वेअर 1/3 आहेतच. R1 स्क्वेअर R1 इज 3.5 आणि H2 10. ओके. सो याच्यामध्ये 10 कम्प्लिटली निघून जातील. 1/3 रिव्हर्स करून वर येणार. मीन्स कशा पद्धतीने चेक करा. 7चा क्यूब करायचा आहे, सॉरी स्क्वेअर करायचा आहे, मिस्टेक. येस. 7चा स्क्वेअर मीन्स 7 × 7. ओके. 3.5चा स्क्वेअर मीन्स 3.5 × 3.5 अँड 1/3 रिव्हर्स होऊन 3/1 येते. ओके. आता यांच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. 7ने डिवाइड करूया. 7 × 1 7, 7 5चा डायरेक्ट नाही येणार, आणि 0चा डिव्हिजन जाणार. अगेन 7 × 7 0.5. ओके. आता बाजूला इथे लिहावं लागेल मला. ओके. चेक दॅट. सो अप्पर नंबरला 3 राहणार आणि इथे होणार 0.5 × 0.5 0.25 होती. 100 इंटू करा. ओके. सो 300 डिवाइड बाय 25. 25ने डिवाइड करू शकतो आपण. येस. 25 × 25 डिवाइड 5 22 2 12 नंबर ऑफ जग्स असं आन्सर येईल. ओके. सो आपल्याला इथे लिहायचं आहे, खाली लिहू शकतो तुम्ही. यू विल राईट दॅट 12 नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर रिक्वायर्ड. ओके. हे ते आन्सर असं मिळणार आहे. सो नंबर ऑफ जग्स फाइंड आउट करायचे होते आणि व्हॉल्यूमचं रिलेशन दाखवलं आणि त्यांची डिव्हिजन केली. मोठी फिगरवर ठेवायचे, छोटी फिगर खाली ठेवायचे, व्हॅल्यूज प्रॉपर घ्यायचे आणि मग सॉल्व करत जायचं. ओके. आय होप तुम्हाला समजलं असावं. आता या व्हिडिओमध्ये आपण एवढेच सम्स घेणार आहोत. ओके. आता रिमेनिंग नेक्स्ट सम्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्यवस्थित हे सॉल्व करून घ्या, फॉर्म्युलाज व्यवस्थित राईट करून घ्या आणि फॉर्म्युलाज लक्षात ठेवा, पाठ करून घ्या. ओके. म्हणजे सम्स तुम्हालाही सोडवता येतील व्यवस्थित. ओके. ठीक आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.